नमस्कार मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेले. मी उठलेलो मित्रांनो, गाडीमध्ये झोपलो होतो. इथं असं झोपतो मित्रांनो रोज मी डेली. गाडी जी आपली साईट चालू आहे, मशीन चालू आहे, त्याच्या जवळ आणून मित्रांनो इथं झोपतोय रोज. पाठीमागं पाण्याचा जार पण आहे. आता खाली ट्रॅक्टरवाले गेलेले आहेत आपले, त्यांची ब्लास्टिंग सुरू आहे. त्यांचे होल होत पण आलेले असतील मित्रांनो. नंतर पलटी उडल्यानंतर आपण खाली मशीनकडे जाऊया मित्रांनो. झालेले आहेत होल, आता उडवतील ते ब्लास्टिंग. प्लास्टिक उडवली मित्रांनो, पाहू शकता मटेरियल निघाले करून येतो आल्यावर जाऊता नाही ना. आणि मशीनला झेंडा बांधायचं काम करतोय ऑपरेटर. ते झालं की लगेच मटेरियल काढून घ्यायचंय. आणि फोन पण आलेला आहे की आपल्याला पॉईंट बघायला जायचं म्हणून. आपण आता लवकर पॉईंट बघायला निघू. आता मित्रांनो येता येता आपण तसंच डिझेल घेऊन येणार आहोत, पाहू शकता. टाकतो, हिशोबाच्या वह्या आहेत. गाडी जागेवर येत नव्हती विहिरीच्या पॉईंटवर, म्हणून आम्ही गाडी रोडलाच लावून तिथून शेतकऱ्याच्या मोटरसायकलवर पॉईंट बघायला आलात. 1 किलोमीटरचं अंतर असेल मित्रांनो. आणि रस्ता एकदम खराब होता, त्यामुळे गाडी आपण रोडलाच लावली. पाहू शकता इथं पॉईंट बघायला आलाय. इथे त्या बाजूला पॉईंट घ्यायचा यांना. बघूत आता काय होतंय ते. Incoming voice call from Abhishek. पहिल्या शेतकऱ्याची पॉईंट बघून झाला मित्रांनो. तसेच इथं पलीकडच्या बाजूला 2 पॉईंट होते, ते पाहण्यासाठी आम्ही फास्ट दुसऱ्या पॉईंटकडे गेला. ऊन भरपूर होतं मित्रांनो. हीर होऊस तर काढून द्यायचं. पोल काढण्याची गरज लागत नाही. पोल काढायची नाही, निश्चित तारा कट करायची, सोडायचे आणि ठेवून द्यायचे. ते बंदच राहू द्यायचे. जाईन जेवढं जाईल तुला घराचे 40,000 हे दगडाचं कसं करायचंय? हे दगड काढून काढावं लागतं. हे काय काम मग ठेवून असं म्हणजे मग हे त्याला पाडायचं डायरेक्ट कडे पडणार आहे आता. किती घ्या मोर जाऊ नका. 16-17 फूट असं 16-17 नाही. तुम्हाला हे सगळं रुंदून घ्यावं लागतं. इथून तरी फ्रेशच करावं लागतं. हे वीर दगडाने एकदम काटोकाट आणि ॲक्युरेट बांधली होती. जुन्या माणसाची कामं तुम्ही पाहू शकता, एकदम ॲक्युरेट आणि गोल गरगरीत बांधलेली. तरी शेतकऱ्याचं बोलणं असं आहे की याला संपूर्ण दगड बाजूचे काढून मित्रांनो याला 40 फूट खोल करायचं. पहिले 15 ते 16 फूट आहे, अजून खोल करायचा विचार चालू आहे यांचा. तुम्हाला वरचं काही ताण नाही. तुम्हाला काय होतं माझ्या का, आता हे वरून तुम्ही किती धरला 28 ते 30 बरोबर आहे का. 28-30 धरला उगा नॉर्मल कट होत आहे. एस्टेटच हे जसं दिसायलंय का सेम असंच दिसतंय. असा विषय. तुम्हाला वरून 30 धरा आणि बुडात तुम्हाला 25 म्हणायला 24-25 धरा. समजा 24-25 दिवस काय अडचण. खोली 40 द्यायचं तुम्हाला. इकडलं सगळे आम्ही जे काढलेले आहेत त्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट आहेत, त्यांचे सगळ्यांचे फोन करून विचारा. 8,000 रुपये फुटाने खणलेले टोटल. फक्त गुत्त घेतलेत ना आम्ही तर 3 लाख, कोणाचे 3 लाख काढलेत किंवा 3चे 3 10 लाख काढलेले. असं सगळं झालेले. तुम्हाला कुठपर्यंत परवडतं ते सांगा. तुम्ही सांगा ना आम्हाला तेवढ्यापर्यंत. आता तुम्ही हे बघा, हे हाय आपले हाय इथले हाय. आता ते पॉईंट आहेत म्हणून आपण परस्पर विचारा त्यांना. 3-10ला पाडले. भाऊसाहेबचं जो होतं हे आता खोलच आहे. 25 फूट खोली होती त्यांची. हा मग आता रेट पावसाळ्यातले टाकलेले आहेत ना आम्ही. आता सीझन आहे, ऐका ना, आता सीझन आहे. आणि तुम्हाला हे सांगतोय, हे जे रॉड आहे का तुमचं
आहे ती खाल्लेली आहे ना, हे काही ना काही आहे ना, मग फरक पडेल ना. ह्याचं थोडंफार फरक देऊत ना आपण हा, त्याचं मग तेच त्याच्यात म्हणलं, काय अशाच आता हे डायरेक्ट वरून आता तुमचं जे आहे का तुमचं अॅक्युरेट बसतंय बघा 3 लाखाला तुमचं आपलं त्यांचं 10-5 हजार रुपयाला फरक पडतो, दुसरं काय हे बदल होणार नाही. एवढंच फरक आहे बस. तुम्ही किती म्हणता काय म्हणावं मला सांगा ना तुम्ही. आता तुम्ही भाऊसाहेबला तर विचारून मला हे करा ना. तेच मग ते मालेवाडला त्याला आणलं होतं बोरीचं, आता ते म्हणते ते हे भाव चालू आहे म्हणतात मशीन. ते आमचं तसंच आहे बघा, एक जुनी हिर आहे पहिली पॉईंट बघून व जागा बघून मित्रांनो आपण आपल्या गाडीजवळ आलो. शेतकऱ्यांना सांगितलं एवढ्या एवढ्या रेटमध्ये होते, तर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेऊन मित्रांनो आपण त्यांच्याकडून ॲडव्हान्स घेऊन काम सुरू करण्याच्या मार्गावर आहोत. बघा काय होतंय तुमचं नियोजन करा. तुम्हाला संध्याकाळी मी फोन करतो, चालूच असते तुमचा फोन. फोन बंद नसते आमचे, रात्र दिवस मला चालू. फोन पिऊन पैसे टाकले तरी सारला काही अडचण नाही, काही अडचण नाही. फक्त तुम्ही एकच काम करा, हा. तिथं आले ना रेट कमी देऊ नका. रेट जर कमी दिले ना शिफ्टिंग दिलं म्हणायचं त्यांना 10,000 रुपये. हो. तिथून नाही, तुम्ही मला सांगा ना कसं बोलायचं तसं मी बोलतो. शिफ्टिंग जे आहे का तिथून 10,000 रोडवरून इकडे ते घेतलेत म्हणायचं. हा, इथून ह्या गावापासून इकडे. शिफ्टिंग लागते म्हणायचं, 10,000 दिलेत म्हणायचं आणि 290 ला दिलेत म्हणायचं बिल. असं 3 लाखाला पडले म्हणायचं. काय की ही रेट तुम्ही एकदा हिर झाल्यास तुमच्या लक्षात येईल, नाही बी झालं तर आम्हाला इकडे यायचंच आहे. कवा हो ना. आता अँडला यायचं आम्हाला इथं दुर्वड झाल्यास, दुर्वड नाही तर मग आपल्या लास्ट महिना राहिल्यास येणार आहे तिकडे. असं आहे का? हा. ते येते न येते पण गॅरंटी कमी आहे समजा. आणि एकदा तिथं गेलं ना सगळे विहिरी केल्याशिवाय वापस येत नाही ना, बरोबर आहे ना. कसं आपली हिर आता खांदायची म्हणजे 4 दिवसात तुमचं तिकडलं झालं की आता मला माझं बघा तिथलं 3 दिवसाचं नियमानं काम आहे. आज वार कोणतं आहे, गुरुवारी आम्ही मोकळं होतो तिथं संध्याकाळी. आणि शुक्रवारी तिथून तुमचं जर ठरलं शुक्रवारी गुरुवार संध्याकाळीच मशीन तुम्हाला इथं दिसणार रोडला, इथं आणून उभा करणार, सकाळी इथून मशीन घेऊन जायचं. म्हणजे तिथलं काम झालं की तुमचं काम करायचं. पॉईंट बघून मित्रांनो आपण आपल्या मशीनजवळ आलो आणि शेतकरी दादांनी शेंगा शिजू घातल्या होत्या भुईमुगाच्या, ते बघितले. एकदा विहिरीकडे जाऊन यावं बोललो, किती काय झालं, किती मटेरियल राहिले. 3री पलटी होती शेवटची आणि ट्रॅक्टरवाले जे लेबर आहे ते आपलं त्यांच्या घरी गेलेलं होतं आणि झेंडा लावून ऑपरेटर फास्टमध्ये मटेरियल काढत होता. त्याला बोललो मटेरियल काढायचं काम सुरू आहे मित्रांनो. आणि आता 6 वाजलेले आहेत मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आणि थोडं मटेरियल राहिले, एक 15-20 मिनटाचं, त्यानंतर बंद होणार आहे मशीन. आणि यानंतर आमचा शिवजयंतीला जायचा प्लॅन आहे परळीला. 19 फेब्रुवारी आहे आज. ती पूर्ण जात आहे, अंदाजे 27-28 फूट विहीर झालेली आहे. पट्टी काढायचं काम झालेलं आहे, थोडं राहिले अजून ते. Incoming voice call from +91 813 053 8601 on 6.